नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर अशा दिग्गज पराभूत नेत्यांची नावं चर्चेमध्ये आहेत. मात्र या यादीतून एक नाव हुकलं की काय असं वाटू शकतं. कारण जे नाव आहे हे नाव महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून जी काही यादी होती त्या यादीमध्ये हमखासपणे येत होतं. तुम्ही त्यांना ओळखलं असेल आणि ते नाव होतं जयंत पाटलांचं. की जयंत पाटील हे जर महाविकास आघाडीला जर बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून मानले जात होते. तशा प्रकारचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दिलेले होते. पण प्रत्यक्षात घडलं काय? निकालानंतर जयंत पाटील यांची आज 72 तास झालेले आहेत आणि अजून प्रतिक्रिया देखील आलेली नाही आहे. असं म्हणतात की ते त्यांच्या घरातनं अजून देखील बाहेर आलेले नाही आहेत. आपण आता व्हिडिओ आज रेकॉर्ड करतो आहोत, तोपर्यंत तरी जयंत पाटील यांची रिॲक्शन निकालावरती आलेली नव्हती. नक्की असं काय घडलेलं आहे? जयंत पाटील का नाराज आहेत? आणि त्यांच्या कानामागून राजकीय गोळी, त्यांच्या पराभवाची राजकीय गोळी इतक्या जवळनं गेलेली आहे की त्यांचा पराभव हा जवळपास ठरलेला होता, पण ते बालंबाल बचावले आहेत. तर त्यांची इतकी दयनीय परिस्थिती होण्याची कारणं काय? त्यांच्या विरोधातील निशिकांत पाटील यांनी त्यांना इतकी टफ फाईट कशी काय दिली? आणि जयंत पाटील आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर हिंडत होते. प्रत्यक्षात त्यांच्या मतदारसंघामधली गणितं अतिशय त्यांच्या विरोधात जाणारी ठरली होती. आणि आधी म्हटलं त्याप्रमाणे खरोखरीच जयंत पाटील हे बालंबाल बचावले आहेत. तर त्यांच्या या अतिशय बिकट अशा विजयाची आणि म्हटलं तर अतिशय थोडक्या मतानं निशिकांत पाटील यांच्या पराभवाची ही कहाणी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. जयंत पाटील हे एक साखर कारखानदार ओळखले जातात. त्यांचे कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीने चालवले जातात असं ते राज्यभर सांगत असतात. पण प्रत्यक्षात या निवडणुकीमधली स्थिती मात्र अतिशय वेगळी होती. ऊस दराचा मुद्दा हा या निवडणुकीत महत्त्वाचा बनला होता. त्यांचा राजाराम बापू पाटील हा सहकारी साखर कारखाना आहेच, पण त्याच्या जोडीनं युनिट 1, युनिट 2, युनिट 3 असे 4 कारखाने हे जयंत पाटील सांगली जिल्ह्यामध्ये चालवतात. आणि जवळपास 20 लाख टनाचं गाळप हे एकटे जयंत पाटील यांचे कारखाने करत असतात. त्यामुळं सांगली जिल्ह्यामधला जो काही ऊसाचा दर आहे हा दर हा जयंत पाटीलच ठरवतात असं उघडपणे बोललं जातं. आणि प्रत्यक्षामध्ये हा जो दर आहे आणि ऊसाचा जो उतार आहे आणि किंवा जी रिकव्हरी आहे त्या रिकव्हरीनुसार मिळत नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमधनं आधीपासूनच होती. आणि त्याला खतपाणी घातलं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊस दराचा मुद्दा इस्लामपूरमध्ये आणि सांगलीमध्ये इतका पेटवला की त्याचे चटके हे जयंत पाटलांना बसलेच. ज्या अजित पवारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बारामती मतदारसंघातील सोमेश्वर किंवा माळेगाव हे जे कारखाने आहेत हे 3600पेक्षा अधिक रक्कम हे प्रति टन हे शेतकऱ्यांना देतात. आणि या ठिकाणची ऊसाची जी रिकव्हरी आहे ती देखील कमी आहे. पण वाळवा तालुक्यातल्या किंवा सांगली जिल्ह्यातल्या ऊसाची रिकव्हरी ही 12.5पेक्षा जास्त बसते. पण प्रत्यक्षामध्ये 3000च्या आसपासच जयंत पाटील हे शेतकऱ्यांना ऊसाचं पेमेंट करतात. अजित पवारांनी असं दाखवून दिलं की जयंत पाटील हे तुमचं प्रति टन 700 रुपयांचं नुकसान करत आहेत. आणि हा मुद्दा शेतकऱ्यांना उघडपणे पटणारा होता. जर शेजारचा बिद्री कारखाना हा जर आपल्या कारखान्यापेक्षा चांगला रेट देत आहे, मग जयंत पाटलांचंच काय चुकतं आहे? त्यांची रिकव्हरी चांगली, त्यांचे उपपदार्थ चांगले, मग जयंत पाटील हे आपलं नुकसान तर करत नाहीत ना. आणि ही जी आपली चर्चा होती हीच निशिकांत पाटलांनी पुढे नेली आणि त्याचा भडका या निवडणुकीमध्ये जोरदारपणे उमटलाच. आणि याच्यावरती उत्तर देणं किंवा त्याच्यावरती साराव करणं हे काही जयंत पाटलांना शक्य झालं नाही. आणि या उलट लाडक्या बहिणीच्या रूपानं युती सरकारनं महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये टाकलेले होते. हा मुद्दा निशिकांत पाटलांनी प्रचारामध्ये लावून धरला. म्हणजे जयंत पाटील तुमचं नुकसान करत आहेत आणि महायुती सरकार मात्र तुमच्या खात्यामध्ये उलट पैसे देत आहेत हे त्यांनी मतदारांना जोरकसपणे सांगितलं. आणि तेथेच जयंत पाटलांच्या पायाखालची पहिली वाळू घसरली. दुसरा जो मुद्दा होता तो मुद्दा होता जयंत पाटील यांच्या भोवतीचं कोंडाळं. आता जयंत पाटील हे जवळपास 8व्यांदा विधानसभेमध्ये जात आहे. त्यांचे वडील देखील महाराष्ट्रातले मोठे नेते होते आणि त्यांच्या सहकारी संस्था आहेत. आणि जेव्हा असा नेता मोठा होत जातो तेव्हा त्यांच्याभोवतीच स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांचं, दुसऱ्या फळीतल्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांचं कोंडाळं असं तयार होतं. हे कोंडाळं मग त्यांच्या स्वार्थापुरती का होईना
किंवा त्यांच्या फायद्यासाठी का होईना पण त्यांच्या कानालाही सतत लागत असतं. आणि मग जयंत पाटलांवर भरेल राग नसेल, पण हे जे कोंडाळं आहे हे कोंडाळं मग गावकी भावकी सहकारी संस्थांमधलं राजकारण हे जे आपले जे इप्सित आहेत ते जयंत पाटलांद्वारे साहजिकपणे करून घेत असतील. आणि साहजिकच या कोंडाळ्याबद्दलची एक नाराजी जनमानसामध्ये होती, जयंत पाटलांच्या काही समर्थक मतदारांमध्ये देखील होती. आणि ही नाराजी देखील जयंत पाटलांना भोवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळंच जयंत पाटलांना खरी माहिती की आपल्या भोवती काय होत आहे, आपल्या आजूबाजूला नक्की आपल्या विरोधातले मुद्दे काय आहेत याचा शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही. त्यामुळंच मग ते गाफील राहिले, राज्यामध्ये फिरत राहिले आणि प्रत्यक्षामध्ये आपला मतदारसंघ अडचणीत टाकूनच त्यांनी हा धोका पत्करला होता. आणि हा धोका त्यांच्या या कोंडाळ्यामुळेच त्यांच्या लवकर लक्षात आला नाही. तिसरा जो मुद्दा होता की सहकारी संस्थांमधलं राजकारण. आता जेव्हा अशा सहकारी संस्था उभ्या राहतात, वाढतात, तेव्हा त्या ठिकाणी त्या नेत्याची मक्तेदारी होती. मग त्या नेत्याच्या आसपासची मंडळी ही त्या संस्थेचा कारभार हाकू लागतात. जो कोणी आपल्या विरोधात थोडाफार आवाज करेल, जो कोणी विरोधकाच्या प्रचाराच्या रॅलीत देखील जाईल, त्याला टार्गेट करणं, त्याला त्रास देणं, त्याच्या नोकरीवरती गदा आणणं, अशा प्रकारचे त्रास देणं हे सर्रासपणे दिसून येतं. आणि याला जयंत पाटील अपवाद नाहीत. हा देखील मेसेज या निकालातनं गेलेला आहे. आणि चौथा मुद्दा जो आहे की जयंत पाटील भले गाफीर राहिले असतील, जिल्ह्यामध्ये ते फिरले, गावागावामध्ये काय राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतल्या, पण या सर्वाची माहिती किंवा आपल्या मतदारसंघामध्ये नक्की काय शिस्त आहे याचा त्यांना थांगपत्ता लागला नाही. चौथा जो सगळ्यात मुद्दा होता की श्रीकांत शिंदे यांची खेळी. जयंत पाटील यांच्या विरोधात म्हणजे कोणत्याही नेत्याच्या विरोधात काही स्थानिक मतदार हे नाराज असतातच. आणि 80-90 हजाराचं एक जे मतदान आहे ते नेहमी जयंत पाटील यांच्या विरोधात पडतच असतं. मग जयंत पाटील हे त्यांच्या चातुर्यानं, त्यांच्या राजकीय कसबामुळे मग आपल्या विरोधी मतामध्ये फूट कशी होईल हे पाहतात. आणि मग त्यातनं त्यांचा विजय हा सोपा होऊन जातो. यावेळेस मात्र तसं झालं नाही. आणि याचं जे श्रेय आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना द्यायला हवं. त्यांनी काय केलं, जे जयंत पाटील यांचे विरोधक होते, म्हणजे महाडिक कुटुंब हे जयंत पाटलांच्या विरोधात असतं, शिवसेनेचे तिथले जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नंतर गौरव नाईकवाडी यांचा एक जो गट आहे, आणि निशिकांत पाटील, या सर्वांना एकत्र केलं, सर्वांचे रुसवे फुगवे काढले. आणि जयंत पाटलांच्या विरोधात जर आपण एकत्रितपणे लढलो तर त्यांचा पराभव निश्चितपणे होऊ शकतो असा दिलासा त्यांना दिला. आणि त्यांचं हे गणित तसं पाहिलं तर यशस्वी ठरल्याच्या बेतामध्ये होतं. त्यामुळं विरोधकांची मधली जी काही फूट होती ती फूट श्रीकांत शिंदे यांनी रोखून धरली आणि जयंत पाटलांना कडवं असं आव्हान उभं केलं. आणि यातनं जयंत पाटील हे फक्त 13,000च्या फरकानं विजयी झालेले आहेत. याच्या आधी जयंत पाटलांचं जे लीड होतं 2009मध्ये ते 54,000 निवडून आलेले होते, 2014मध्ये 75,000 आणि 2019मध्ये 72,000. आणि आत्ताचा जर 13,000चा जर आकडा पाहिला तर तो जवळपास 5 पटीनं कमी आहे. एकूणच जयंत पाटलांच्या कानावरून ही सगळी निवडणूक गेलेली आहे. आणि आधी म्हटलं त्या पद्धतीनं जर थोडीशी जरी तयारी किंवा थोडासा जरी आणखीन जोर निशिकांत पाटलांनी जर लावला असता तर बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांच्या यादीमध्ये आणखीन एक नाव ॲड झालं असतं, ते म्हणजे जयंत पाटील यांचं. आणि म्हणूनच जयंत पाटील यांच्या अतिशय कानाजवळून ही निवडणूक गेलेली आहे, ही राजकीय गोळी गेलेली आहे. तर जयंत पाटील यांचा थोडक्यामध्ये विजय का झाला याची कारणं तुम्हाला कशी वाटली, याबद्दलचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर सांगा. आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.